म्हणून न्यायमूर्ती माधव जामदार सरांना पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण भारतीय जनतेतर्फे सॅल्यूट आहे. कारण त्यांचे वडीलसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती होते. त्यांनी त्यांच्या वडिलांचा सुद्धा हा आदर्श जपलेला आहे. वडीलसुद्धा त्यांचे कुठल्याही प्रकारे तडजोड करणारे नव्हते आणि हे सुद्धा त्याच पद्धतीनं आलेले आहेत. नाहीतर आमचे भूषण गवई घ्या, कुचकामी, धनंजय चंद्रचूडचे वडील चंद्रचूड ते घ्या, तेही कुचकामी. सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान. आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आणि जन आंदोलन या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी आणि त्यांच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी आयोजकाकडून मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार. आपला देश आणि संपूर्ण देशातील राज्य एका भयानक अशा अवस्थेतून जात असताना, परिस्थितीतून जात असताना, आम्ही भारताचे लोक केवळ बघ्याची भूमिका घेत आहोत. ही आमच्या नातवांच्या, मुलांच्या आणि भावी पिढीच्या भविष्यासाठी सर्वात घातक अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरावर तुळशीपत्रे ठेवून स्वतःचं संपूर्ण अस्तित्व देशासाठी बलिदान करून इंग्रजांना हाकलून दिलं आणि आमच्या देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये परावर्तित केलं. हा जवळपास 4000 वर्षाचा इतिहास आहे की 4000 वर्षामध्ये पहिल्यांदा 1947ला आमचा देश स्वतंत्र आणि सार्वभौम झाला या क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळं. आणि या देशाचं स्वातंत्र्य कायमस्वरूपी टिकून राहावं यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या आणि स्वातंत्र्याच्या त्या काळातल्या सर्वच देशातल्या महामानवांनी, राष्ट्रपुरुषांनी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या जडणघडणीसाठी जे जे करता येईल ते सर्व त्यांनी करून ठेवलेलं होतं. यामध्ये विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून हजारो वर्षाचा दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी संविधान या देशाला प्रदान केलेलं होतं. आणि आजपर्यंत गेल्या 70 ते 75 वर्षामध्ये या देशात सर्वसामान्य भारतीय जनतेने, विविध संघटनांनी, विविध विरोधी राजकीय पक्षांनी जर समजा या सत्तेवर बसलेल्या लायक नसलेल्या नालायक सरकारांना, सत्ताधाऱ्यांना जर संविधानावरती 100% देश आणि राज्य चालविण्यासाठी भाग पाडलं असतं तर आज कुठल्याही आंदोलनाची आपल्याला गरज पडली नसती. हे शाश्वत 100% समीकरण आणि सूत्र या ठिकाणी त्रिकालाबाधित सत्य असलेलं मी या ठिकाणी बोलतोय. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना ज्या आहेत, विरोधी राजकीय पक्ष आहेत, छोट्या मोठ्या संस्था आहेत, या सर्वांनी मिळून केंद्रातल्या आणि त्या राज्यातील राज्य सरकारांना या संविधानावरती देश चालविण्यासाठी जर आपण भाग पाडला असतं तर आज ही वेळ आमच्यावर कधीच आलेली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या माध्यमातून जी संपूर्ण पार्लमेंटरी डेमोक्रेसी, संसदीय लोकशाही आम्हाला प्रदान केली, ज्यामध्ये या व्यवस्थेचे 3 भाग पडतात. एक कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आणि चौथा जो अदृश्य आधारस्तंभ आहे, या तिन्ही संस्थांना त्यांची जागा दाखवून त्यांना नेहमी जनतेच्या कल्याणासाठी झटण्यासाठी प्रवृत्त करण्याची जी काही शक्ती आहे ती म्हणजे पत्रकारिता, अदृश्य खांब ज्याला म्हणतो आपण. तर ह्या ज्या मुख्य 3 संस्था आहेत संविधानिक, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या कायदेमंडळांनी जनतेच्या फायद्याचेच कायदे केले पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळाने
100% केली पाहिजे आणि न्यायमंडळाने या दोघांच्याही त्यात तेल घालून त्या कायद्याची अंमलबजावणी नीट होते का नाही यावरती निरीक्षण करून समीक्षण करून त्या ठिकाणी त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे. अशा प्रकारच्या या 3 संस्था संविधानामधून आपल्या देशाला प्रदान केलेल्या असताना जी स्वतंत्र न्याय यंत्रणा आहे म्हणजे JMFC असेल कनिष्ठ स्तरवाली, जिल्हा न्यायाधीश असतील, जिल्हा न्यायालय असतील, उच्च न्यायालय असेल आणि सर्वोच्च न्यायालय असेल, ही जी स्वतंत्र न्याय यंत्रणा आहे जी प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या व्यतिरिक्त आहे, जी स्वतंत्र आहे, ज्याच्यावरती सरकारचं किंवा कुठल्याही राज्य किंवा केंद्र सरकारचं नियंत्रण नसतं, स्वतंत्र न्याय यंत्रणा आहे. आणि अशा स्वतंत्र न्याय यंत्रणेनं आपलं अस्तित्व कायमचं टिकविण्यासाठी गेल्या 75 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्रयत्न केले, परंतु 2000च्या नंतर या स्वतंत्र न्याय यंत्रणेने आपली शरणागती पत्करली. या केंद्र शासनापुढं शरणागती पत्करली, राज्य शासना न्याय यंत्रणेने शरणागती पत्करली आणि या संपूर्ण या 2026च्या काळापर्यंतचे जे 12 वर्ष मागे गेले म्हणजे 2014 पासून ते आजपर्यंत या 12-12.5 वर्षामध्ये ही संपूर्ण न्याय यंत्रणा सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असतील, मग दिल्ली उच्च न्यायालय असो, बिहार उच्च न्यायालय, पाटणा बिहार उच्च न्यायालय असो, मुंबई उच्च न्यायालय असो, कुठलंही उच्च न्यायालय देशात, सर्वोच्च न्यायालय आणि सर्व उच्च न्यायालये आज रोजी 2026च्या या जुलै महिन्यामध्ये ही सगळी यंत्रणा शरणार्थ झालेली आहे, शरणागत झालेली आहे, सरेंडर झालेली आहे. कुणापुढं? RSSच्या षडयंत्राच्या विरुद्ध कूटनीतीसमोर, केंद्र सरकारच्या कूटनीतीसमोर, राज्य सरकारांच्या कूटनीतीसमोर ही सगळी यंत्रणा आज सरेंडर झालेली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत असण्याचं काहीही कारण नाही. कारण उदाहरण असेच जर सांगायचं असेल, जेव्हा धनंजय चंद्रचूड आपल्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते, त्यांनी गणपतीच्या आरतीला त्यांच्या निवासस्थानी प्रधानमंत्र्यांनी येणं, यामध्ये त्यांनी बोलवलं काय आणि यांनी जाणं काय, कारण काही असो, पण एकमेकाच्या घरी प्रोटोकॉल मोडून जाणं, इथंच संपूर्ण न्याय यंत्रणा या ठिकाणी सरेंडर झालेली आपल्याला दिसलेली आहे. याच्यानंतर किती उदाहरणं द्यायची, किती उदाहरणं द्यायची. आणि त्यांनी सांगायचं धनंजय चंद्रचूड साहेबांनी की मला जेव्हा निकाल द्यायचा असतो त्यावेळेस मला देव आदेश देतो, परमेश्वर आदेश देतो निकाल देण्यासाठी. जर समजा देव आणि परमेश्वर तुम्हाला आदेश देत असेल निकाल देण्यासाठी, न्याय देण्यासाठी, तर तुमच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची. थोडक्यात सांगायचं की संपूर्ण न्याय यंत्रणा जिल्हा न्यायाधीशापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या सगळ्या न्याय यंत्रणेने आपली टोटली संपूर्णतः या कूटनीतीच्या षडयंत्राला शरणागती स्वीकारलेली आहे. आणि आज 2026च्या काळापर्यंत हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. मग जर समजा कुंपणानेच शेत खाल्लं, पीक खाल्लं, तर न्याय कुणाकडे न्यायचा. एकीकडं राष्ट्रपतींना सेंट्रल व्हिस्टाच्या उद्घाटनाला बोलवलं जात नाही, म्हणजे तिथंही संविधानाचं उल्लंघन. एकीकडं प्रधानमंत्री अयोध्येच्या राम मंदिरामध्ये लोटांगण घालतात, दंडवत घालतात. पंडित नेहरूंनी जेव्हा सोमेश्वरच्या मंदिराच्या उद्घाटनाला निमंत्रण दिलेलं असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की मी प्रधानमंत्री आहे या देशाचा, मी कुठल्या एका धर्मासाठी कुठल्याही कार्यक्रमाला जाणार नाही. ते पंडित नेहरूंचा तो स्वाभिमान, संविधान निष्ठता पंडित जवाहरलाल नेहरूंची. आणि इथं आमच्या नरेंद्र मोदींनी संपूर्ण वाया घालवलेली आहे. दुसरीकडं संपूर्ण पत्रकारिता आमची अडाणीच्या माध्यमातून गोदी मीडिया होऊन गेलेली आहे. कायदे मंडळाचे
म्हणजे आमदार खासदार या सगळ्या देशातले सगळे आमदार खासदार यांची पळवापळवी चालू आहे. या सगळ्या वातावरणामध्ये संपूर्ण संभ्रमित असलेल्या देशाच्या वातावरणामध्ये राजकीय क्षेत्रातलं शैक्षणिक क्षेत्रामधल्या नीटचे पेपर फुटतात. एकंदरीत सर्वच क्षेत्रामध्ये संभ्रम असुरक्षा निर्माण झालेली असताना अशा काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये एक आदरणीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय माधव जामदार सर यांना सॅल्यूट करावा लागेल की ज्यांनी या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं वक्तव्य या ठिकाणी न्यायमूर्तीच्या खुर्चीमधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी संविधान निष्ठता पाळलेली आहे. सुप्रीम कोर्टामधले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा आज रोजी सरेंडर झालेले आहेत. संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. संपूर्ण व्यवस्था व्यवस्थितपणे षडयंत्राच्या कूटनीतीच्या मागे शरणार्थ म्हणून गेलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये न्यायमूर्ती माधव जामदार सर या ठिकाणी आपली संविधानाची एकनिष्ठता कायम जपण्यासाठी फार मोठी त्यांनी हिंमत दाखवलेली आहे. त्याचं कारण असं की जेव्हा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सय्यद अहमद चौधरी यांनी निवडणूक काळामध्ये निवडणूक लढविली दक्षिण मुंबईमधून आणि त्यांनी त्यानंतर एक आंदोलन काढलं रस्त्यावरती संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात. हजारोचा जनसमुदायांना घेऊन त्यांनी रस्त्यावरचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये अमित शहा मुर्दाबाद, भाजप मुर्दाबाद अशा प्रकारच्या, प्रधानमंत्री मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या मोर्चावरती आणि विशेष म्हणजे त्या मोर्चाच्या अध्यक्ष जे आहेत सय्यद अहमद कुरेशी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याच्या नंतर जेव्हा ही फाईल उच्च न्यायालयात आली, मुंबई उच्च न्यायालयात, आणि ती आली न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समोर. आणि जेव्हा न्यायमूर्ती माधव जामदार सरांनी या संपूर्ण गुन्ह्याची आणि फाईलची तपशीलवार पाहणी केली, त्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस कमिशनर आणि त्यांचे सर्व जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या समोर त्यांनी विचारलं, काय चाललं या राज्यामध्ये, काय चाललं या देशामध्ये. तुम्ही ज्या पद्धत अमित शहा मुर्दाबाद, भाजप मुर्दाबाद, प्रधानमंत्री मुर्दाबाद, ह्या मुर्दाबाद म्हटल्याच्या नंतर तुम्हाला गुन्हा दाखल करण्याची काय गरज होती. सरकारच्या विरोधात कोणी बोलू नये, तुम्ही काय जनतेला गुलाम बनवू इच्छिताय, अशा स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सुनावलं. तुम्ही पोलीस केवळ प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि अमित शहाचे सेवक आहात का, तुम्ही जनतेचे सेवक आहात, अशा शब्दात सुनावल्या गेलं. त्याचबरोबर त्यांनी, आणि यासाठी तुम्ही त्याला तडीपार करताय, तडीपाराची शिक्षा भोगवताय, यासाठी तुम्ही त्यांना तडीपार करण्याचं या ठिकाणी आलेला आहात, अशा प्रकारचं मुंबई पोलीस कमिशनरला समोर न्यायमूर्ती माधव जामदार सरांनी सुनावल्यावर या पोलीस प्रशासनाची संपूर्ण संविधानिक बेईमानी उघडकीस आली. म्हणजे पोलीस प्रशासन हे केवळ सत्ताधाऱ्यांसाठी, राजकारण्यांसाठी, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती यांच्यासाठी, अरे हे तर सगळे जनतेचे सेवक आहेत, हे जनतेचे नौकर आहेत. आणि अशा तुम्ही यांच्यासाठी सेवा करताय, जनतेची सोडून. आणि ज्यांनी या व्यवस्थेला जाब विचारला, प्रश्न विचारला, अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडली, अशांना तुम्ही तडीपार म्हणून तुम्ही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करताय. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुनावणी केली आणि सुनावणी झाल्याच्या नंतर त्यामध्ये परत न्यायमूर्ती माधव जामदार सरांनी दुसरं एक सांगितलं
विधानमंडळामध्ये याचा आमदार तिकडे गेला, त्याचा आमदार इकडे गेला, याच्यावर चर्चा होते. आणि 10 वर्षाचा मुलगा अंगावर झाड पडून पावसामध्ये मेला, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष असते. यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे का? अशा प्रकारे विधानमंडळातला जो काही कारभार आहे, बाजार, जो 50 खोके सबकुच ओके म्हणत आमदारांची खासदारांची पळवापळवी केल्या जाते, या सगळ्या बाजारावरती सुद्धा न्यायमूर्ती माधव जामदार सरांनी ताशेरे ओढलेले आहेत. म्हणून न्यायमूर्ती माधव जामदार सरांना पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण भारतीय जनतेतर्फे सॅल्यूट आहे. कारण त्यांचे वडील सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती होते. त्यांनी त्यांच्या वडिलांचा सुद्धा हा आदर्श जपलेला आहे. वडील सुद्धा त्यांचे कुठल्याही प्रकारे तडजोड करणारे नव्हते आणि हे सुद्धा त्याच पद्धतीनं आलेले आहेत. नाहीतर आमचे भूषण गवई घ्या, कुचकामी, धनंजय चंद्रचूडचे वडील चंद्रचूड ते घ्या, तेही कुचकामी. एकमेव हे जामदार सर आज 2026च्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन संविधान निष्ठता बाळगून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज देशामध्ये केवळ आणि केवळ 2 फक्त न्यायमूर्ती आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये, 2च. आजपर्यंत होते अखिल कुरेशी सर न्यायमूर्ती, न्यायमूर्ती एस मुरलीधरन सर, आणि न्यायमूर्ती श्रीधरन अतुल सर, आणि न्यायमूर्ती विनोद तिवारी सर. परंतु यापैकी 3 रिटायर्ड झालेत, 1च राहिलेले आहेत. आणि त्यानंतर एक महिला आहेत. ह्याच संविधाननिष्ठ आणि देशाच्या बाजूनं आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूनं लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत. परंतु त्यांची संख्या अल्प आहे, 1 ते 2च आहे. या 1 ते 2 न्यायमूर्तींच्या हातामध्ये संपूर्ण देशाची व्यवस्था आणि संविधान आणि लोकशाही टिकून राहिलेली आहे. नाहीतर 99% सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती हे सगळे 99% सरेंडर झालेले आहेत या मोदी शहांच्या, या RSSच्या, मोहन भागवतच्या आणि या षडयंत्राच्या कूटनीतीला. अशाही काळामध्ये जामदार सर या संविधानाच्या बाजूने असल्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेची अपेक्षा अजूनही जिवंत आहे, जिवंत राहील, कधीही मरणार नाही. अशा अवस्थेमध्ये आज आम्ही सर्वसामान्य भारतीय जनता विचार केला पाहिजे. बघा, 99% सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सरेंडर झालेले असताना 1 ते 2 न्यायमूर्ती संविधाननिष्ठता असलेली त्या 99%ांना पुरून उरणारे आहेत. मग आम्ही भारताचे लोक जरी जनतेला या व्यवस्थेने गुलाम केलेलं असलं आणि हतबलतेपोटी 99% जनता गुलाम जरी झालेली असली, तर याच जामदारप्रमाणे 1-2% लोकसंख्या असलेली माझ्यासारखी अनेक जे कोणी असतील स्वाभिमानी, जिवंत, संविधाननिष्ठ आणि लोकशाहीवादी आणि देशनिष्ठ असणारे, हे सुद्धा या संपूर्ण व्यवस्थेला पुरून उरणारे असतील. फक्त त्यासाठी आपल्याला त्याग आणि संघर्ष आणि समर्पणातूनच सिद्ध व्हावं लागेल. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो की आम्ही भारताचे लोक म्हणून आमच्यावर संपूर्ण जबाबदारी आहे ही लोकशाही, संविधान आणि आमच्या स्वतःचे मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची. आमच्या जी भावी पिढी आहे, आमचे मुलं असतील, आमचे नातवंड असतील, ही संपूर्ण भावी पिढी आहे. या पिढीला गुलामीत टाकण्याची जी व्यवस्था या व्यवस्थेने केलेली आहे, तिच्या विरोधामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरून स्वातंत्र्यासारख्या आंदोलनासारख्या, क्रांतिकारकासारख्या चळवळी करून आपल्याला आपलेच भविष्य टिकवून ठेवायचे आहेत. जर आम्ही आता नाही केलो, प्रत्येक या व्यवस्थेच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून जर आम्ही नाही करू शकलो, तर आमचीच भावी पिढी आम्हाला खुनी आणि गुन्हेगार समजेल, बाबासाहेबांच्या व्याख्येमध्ये, इशाऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे. कारण बाबासाहेब म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी गरीब आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे, माझ्या हातून काय होणार आहे, असं स्वतःला समजून नतधैर्य होऊ नका.
तुम्हाला जे दिसतं ते शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा. आणि जर तुम्ही हे पाहून सुद्धा मौन धारण करत असाल तर येणारी भावी पिढी तुम्हाला खुनी आणि गुन्हेगार ठरवेल. अगदी तीच वेळ या ठिकाणी आलेली आहे. पुन्हा एकदा मी आठवण करून देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये शेवटचं जे भाषण केलं तिसरं, त्यात ते सांगतात की 26 जानेवारी 1950 रोजी मिळणारं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या देशाचं जर पुन्हा आम्ही कधी गमावून बसलो तर कधीच आम्ही पुन्हा मिळवू शकणार नाही. हा इशारा त्यांनी तेव्हा दिला होता. त्याच इशाऱ्याची मी आठवण करून देतोय की 75 वर्षानंतर ही वेळ आपल्यावरती आलेली आहे आणि या वेळेला आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रस्त्यावरची लढाई जनता की अदालत सर्वात मोठी आहे, सर्वोच्च न्यायालयापेक्षा सर्वात मोठी आहे आणि आपली आई म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि आपल्या आईला जपणं, आपल्या आईची इज्जत राखणं, आपल्या आईची अस्मिता टिकवून ठेवणं हे प्रत्येक लेकराचं काम आहे, प्रत्येक भारतीय संविधाननिष्ठ नागरिकाचं काम आहे. आपले धर्म, आपल्या जाती, आपले पंथ हे घरामध्ये आपल्या चौकटीच्या आत ठेवून रस्त्यावर जेव्हा येऊ तेव्हा आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होऊ. याच भावनेनं आपल्याला रस्त्यावरती उतरून या व्यवस्थितपणे गुलामी आणणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला सुद्धा व्यवस्थितपणे संघर्ष करावा लागेल. आणि त्या संघर्षाशिवाय, त्या रस्त्याच्या संघर्षाशिवाय कुठलाही पर्याय या ठिकाणी मला दिसत नाही. आपण म्हणत होतो की संविधानिक संस्था ज्या आहेत, सर्वोच्च न्यायालय, कायदेमंडळ, न्यायमंडळ, आता कायदेमंडळही या कूटनीतीच्या RSSच्या षडयंत्राला बळी पडलेला आहे. आमदार, खासदार सगळे हे सगळ्या राज्यातले आमदार आणि सगळ्या देशाचे खासदार हे सगळे षडयंत्रामध्ये कूटनीतीला बळी गेलेले आहेत. सगळे नामदार, आमदार, खासदार बळी गेलेले आहेत. पत्रकारिता निभळट होऊन, नपुंसक होऊन गोदी मीडियाच्या पदरामध्ये जाऊन बसलेली आहे. आणि जे कार्यकारी मंडळ आहेत सगळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही सुद्धा संपूर्ण RSSच्या ताब्यात गेलेली आहे. अशा अवस्थेमध्ये या देशाला, या लोकशाहीला, या जनतेला जर वाचवायचं असेल, रक्षण करायचं असेल तर केवळ आणि केवळ रस्त्यावरची लढाई सर्वात महत्त्वाची आहे. कारण जनता की अदालत सर्वात मोठी अदालत आहे आणि या जनता की अदालतची सर्वात मोठी असलेली अदालत हिची आई, हिची माय म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं भारताचं संविधान आहे. म्हणून त्या संविधानाचं रक्षण करूया. आणि ज्या पद्धतीनं आमचे अभिजित दिपके दिल्लीला जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेत, ते कशासाठी? याच आमच्या माईला, आमच्या आईला तिचं संरक्षण करण्यासाठी, तिची इज्जत वाचविण्यासाठी, तिची जात असलेली अब्रू वाचविण्यासाठी बसलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे आपण सोबत असलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. कारण जो जो या व्यवस्थेच्या, या केंद्र सरकारांच्या, या राज्य सरकारांच्या, आज मी सांगतो 2014 पासून या देशामध्ये कुठलंही केंद्र सरकार राहिलेलं नाही, कुठल्याही देशातल्या राज्यामध्ये राज्य सरकार राहिलेलं नाही. सगळे काही EVM मंत्रिमंडळ आहे सगळीकडं आणि सगळे 50 खोके सब कुछ ओके या माध्यमातून सगळीकडं या अफरातफरीच्या भावनेतून संपूर्ण देश आणि संपूर्ण राज्य आपले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. लोकशाही आपली आणि संविधान ICU मध्ये गेलेला आहे. कधी डॉक्टर बाहेर येईल आय एम सॉरी म्हणून सांगता येत नाही. तो बाहेर येण्याच्या आत आपल्याला रस्त्यावरच्या लढाईची तयारी करून आपल्याला प्रत्येकाला आपल्या भावी पिढीच्या कल्याणासाठी आपल्याला जगायचंय आणि त्यांच्यासाठीच मरायचंय. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार सर.